नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या सामान्य विज्ञान या विषयाच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी यावर्षी आपल्याला एकूण प्रकरण किती आहेत आणि त्यातल्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. यावर्षी आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 20 प्रकरणांचा समावेश आहे. त्यातील जे पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत, चर्चा करणार आहोत. यातलं जे आपलं पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड, ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. म्हणजे मराठीमध्ये आपण याला सजीव सृष्टी, अनुकूलन आणि वर्गीकरण असं या प्रकरणाचं नाव आपल्याला सांगता येईल. प्रथम या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ॲडॉप्टेशन, म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण अनुकूलन म्हणतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डार्विन्स थेरी ऑफ इव्होल्युशन, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मराठीमध्ये सजीवांचे वर्गीकरण. आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे बायनॉमियल नॉमनक्लेचर बाय कार्ल लिनियस, म्हणजे कार्ल लिनियसने वापरलेली द्विनाम पद्धती. सो लेट अस स्टार्ट द लेसन. वी नो दॅट देअर इज अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स फाउंड ऑन द अर्थ. सम प्लांट्स have colorful flowers, some plants may be grow in water, some are found on the land, some are found in the desert, or some plants found in snowy regions. Some plants may be as smaller that we cannot be seen by our naked eyes, that is, and some plants are may be huge in size. Like plants, animals show also the diversity. Some are unicellular, some are multicellular, some are vertebral, some are non-vertebral. This world is full of variety of animals like aquatic, terrestrial, amphibians, reptilians, aerials, etc. And those observations give rise to the questions: how did this great diversity comes into being? म्हणजे याचाच अर्थ असा आहे की या पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. काही रंगीबेरंगी असतात, काही वनस्पती पाण्यामध्ये वाढतात, काही वाळवंटामध्ये वाढतात, काही बर्फाळ प्रदेशात वाढतात, काही वनस्पती आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, तर काही इतक्या मोठ्या असतात की त्या आपल्या डोळ्यातसुद्धा बसत नाहीत. ज्याप्रमाणे वनस्पतींमध्ये विविधता आहे त्याचप्रमाणे प्राण्यांमध्येही विविधता आपल्याला दिसून येते. काही प्राणी हे एकपेशीय आहेत, काही प्राणी हे बहुपेशीय आहेत, तर काही पृष्ठवंशी आहेत, काही अपृष्ठवंशी आहेत. हे जग अशा विविध प्राण्यांनी आणि वनस्पतींनी भरलेलं आहे. जसे की काही प्राणी आपल्याला पाण्यामध्ये आढळतात त्यांना आपण जलचर प्राणी म्हणतो, काही जमिनीवर आढळतात त्यांना भूचर प्राणी म्हणतो, काही जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी आढळतात त्यांना आपण ॲम्फिबियन उभयचर प्राणी म्हणतो, काही सरपटणारे, काही हवेत उडणारे, अशी विविधता आपल्याला या प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये दिसून येते. आणि मग या सर्वांच्या निरीक्षणावर आपल्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असेल बरे? आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप? कॅन यू एलोबरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन दस टू? काश्मीरमध्ये आणि राजस्थानमध्ये आढळणाऱ्या सर्व वनस्पती सारख्याच असतात का? देवदार, पाईन यासारख्या वनस्पती बर्फाळ प्रदेशात आढळतात. त्याचप्रमाणे सफरचंद यासारख्या वनस्पती काश्मीरमध्ये आढळतात. त्याचप्रमाणे निवडुंग, बाबूळ यासारख्या वनस्पती आपल्याला वाळवंटी प्रदेशामध्ये आढळून येतात. याचं कारण काय असावं बरं? व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस? दिस इज ऑल बिकॉज ऑफ ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण अनुकूलन असं म्हणतो. अनुकूलन म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲडॅप्टेशन? ॲडॅप्टेशन मीन्स ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स and also in the behavior of organism
which help them to adjust to their surrounding. Such changes are called adaptation. They take place over a long period of time. I repeat the definition. Adaptation means gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surrounding. Such changes are called adaptation and they take place over a long period of time. मराठीमध्ये प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलांना अनुकूलन असे म्हणतात. पुन्हा एकदा आपण त्याची व्याख्या पाहणार आहोत. प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलांना अनुकूलन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ॲडॉप्टेशनची व्याख्या पाहिलेली आहे. आता आपल्याला सजीवांमधील अनुकूलन पाहायचं आहे. सजीवांचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की प्राणी आणि वनस्पती या दोघांचा सजीवांमध्ये समावेश होत असतो. मग आता प्रथम आपण वनस्पतींमधील अनुकूलन हा भाग पाहणार आहोत. वनस्पतीमधील अनुकूलनाचे आपल्याला एकूण 6 प्रकारचं अनुकूलन पाहायचं आहे. एक एक अनुकूलनाचा प्रकार आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. सो लेट अस डिस्कस द ॲडॉप्टेशन इन प्लांट्स. आता आपण वनस्पतींमधील अनुकूलन पाहणार आहोत. We can found that the plants everywhere on the land, in water, in desert area, in snowy regions. So let us discuss all the adaptation in the plants. आपल्याला वनस्पतींमधील अनुकूलन पाहायचं आहे. आपल्याला माहिती आहे की वनस्पती आपल्याला जमिनीवर आढळतात, पाण्यामध्ये आढळतात, वाळवंटी प्रदेशात आढळतात, त्याचबरोबर बर्फाळ प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात. यामध्ये जे आपल्याला पहिलं अनुकूलन पाहायचं आहे ते म्हणजे ॲडॉप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. म्हणजे जलीय वनस्पतींमधील म्हणजे ज्या पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पती आहेत ज्यांना आपण जलचर वनस्पती म्हणतो अशा वनस्पतीमध्ये झालेलं अनुकूलन. ॲडॉप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. लेट अस डिस्कस दिस ॲडॉप्टेशन वन बाय वन. First point is roots of some aquatic plants are firmly rooted in the soils. The stems of some aquatic plants submerged in water. Leaves and flowers float on the surface. Some plants entirely float with their root. Leaves and stem are coated with the waxy layer and the air packs inside them. Some plants have a slender like a ribbon to withstand a fast currents of water. आता आपण हेच मुद्दे मराठीमध्ये पाहूया. काही जलीय वनस्पतींची जी मुळं असतात ती मुळं पाण्याच्या खाली मातीमध्ये घट्ट रोवलेली असतात. काही वनस्पतींची खोडं ही पाण्यामध्ये बुडालेली असतात. या जलीय वनस्पतींची पानं आणि फुलं ही पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत. चौथा मुद्दा, काही वनस्पती ह्या मुळासकट पाण्यावर तरंगत असतात. त्याचप्रमाणे या जलीय वनस्पतींची पानं आणि खोडं यांच्यावर मेनसट म्हणजे ऑइलचा थर असतो आणि त्यांच्यामध्ये हवेची पोकळी असते. त्याचप्रमाणे या जलीय वनस्पतींची पानं ही अरुंद रिबीनसारखी अरुंद असतात की ज्यामुळे त्यांना पाण्याच्या प्रवाहामध्ये उभे राहता यावं. या प्रकारची ॲडॉप्टेशन या प्रकारचं अनुकूलन या जलीय वनस्पतींमध्ये म्हणजेच ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये झालेलं असतं. आत्ता आपण जलीय वनस्पतींमध्ये झालेल्या अनुकूलनाचा पॉईंट वाईज अभ्यास केलेला आहे.
आता यातला जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ॲडॉप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, म्हणजेच वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील झालेलं अनुकूलन. हाही मुद्दा आपण पॉईंट वाईज बघणार आहोत. द फर्स्ट पॉईंट ऑफ दिस इज दस प्लांट्स आर लीफलेस ऑर लीव्स like a small needles. Second point, leaves can be modified into the thorns to reduce the loss of water. Third point, stems are fleshy, that is stored water and food into them, and green in color for the process of photosynthesis. Fourth point, roots are deeply penetrating in search of water. Fifth point, thick layer of waxy substances on the stem. आपण वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील झालेलं अनुकूलन पाहत होतो. यातला पहिला मुद्दा आपण पाहिला होता. या भागातली जी वनस्पती असतात ती पानरहित असतात किंवा पानांचं रूपांतर लहान लहान काट्यांमध्ये झालेलं असतं. या पानांचं रूपांतरण छोट्या काट्यांमध्ये झालेलं असतं की ज्यामुळे पानांमधून होणारं जे पाण्याचं बाष्पीभवन आहे ते कमी होतं आणि वनस्पतींना पाण्याची कमी गरज भासते. त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा आहे, याचं जे खोड असतं ते खोड हे फ्लेशी असतं, म्हणजे त्या खोडामध्ये मांसल असतं आणि ते हिरव्या रंगाचं असतं आणि या खोडामार्फतच फोटोसिंथेसिसची प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण केली जाते, म्हणजे अन्न निर्माण करण्याची प्रक्रिया या खोडामार्फत केली जाते. त्याचप्रमाणे या वनस्पतींची जी मुळं असतात ती खूप खोलवर गेलेली असतात, कारण पाण्याच्या शोधासाठी ती जमिनीमध्ये खूप खोलवर रुतलेली असतात. त्याचप्रमाणे यांच्या खोडावर आपल्याला मेंचट थर दिसतो की ज्यामुळं खोडांमधून होणारं पाण्याचं बाष्पीभवन आपल्याला कमी करता येईल. अशा प्रकारचे अनुकूलन आपल्याला या वाळवंटी प्रदेशामध्ये असणाऱ्या वनस्पतींमध्ये झालेलं दिसून येतं. यानंतर आपल्याला पुढचं अनुकूलन पाहायचं आहे ते म्हणजे ॲडॉप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन, म्हणजे बर्फाळ प्रदेशामधील वनस्पतींमध्ये होणारं किंवा झालेलं अनुकूलन. द फर्स्ट पॉईंट ऑफ that is plants in snowy regions like a pine and deodar are conifer plants. म्हणजेच या बर्फाळ प्रदेशामध्ये पाईन, देवदार यासारखे जे वृक्ष असतात ते सूचीपर्णी प्रकारचे असतात. सेकंड पॉईंट, does have a conical in shape with a sloping branches. यांच्या ज्या फांद्या असतात या उतरत्या स्वरूपाच्या असतात, तिरक्या स्वरूपाच्या असतात, उतरत्या असतात, कारण पावसाळ्यामध्ये किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये जो बर्फ यांच्या पानावर पडतो तो घसरून खाली पडावा, पान जास्त काळ ओलं राहू नये, कुजू नये यासाठी त्यांची जी रचना असते ती उतरत्या प्रकारची असते. त्याचप्रमाणे द थर्ड पॉईंट इज द थिक बार्क हेल्प्स ट्री टू स्टँड इन द कोल्ड. त्याचप्रमाणे या प्रकारचे वनस्पती जे असतात त्यांची जी साल असते ती खूप जाड असते आणि या जाड सालीचा उपयोग त्यांना थंडीमध्ये त्यांचा बचाव होण्यासाठी या जाड सालीचा उपयोग होतो. अशा प्रकारचं अनुकूलन आपल्याला या बर्फाळ प्रदेशामध्ये असणाऱ्या वनस्पतींमध्ये दिसून येतं. लेट अस डिस्कस द नेक्स्ट ॲडॉप्टेशन, दॅट इज ॲडॉप्टेशन इन प्लांट्स ऑफ द फॉरेस्ट रिजन्स. आता आपल्याला जंगली प्रदेशामध्ये वनस्पतींमधील झालेलं अनुकूलन अभ्यासायचं आहे. द फर्स्ट पॉईंट दॅट इज ऑल प्लांट्स कम्पीट अमॉंग देमसेल्स फॉर द सनलाईट. ह्या जंगली प्रदेशातल्या ज्या वनस्पती असतात त्या एकमेकांशी प्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा करत असतात. सेकंड पॉईंट, ट्रीज ग्रोज टॉल टू कॅप्चर द सनलाईट. या प्रदेशातली जी झाडं असतात, वृक्ष असतात त्या सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी खूप उंच वाढत असतात. थर्ड पॉईंट, द क्लाइंबर्स अँड वेन्स ग्रो विथ सपोर्ट ऑफ द ट्रीज. आणि या भागामध्ये असणाऱ्या ज्या लता वेली आहेत त्या या झाडांच्या आधाराने वाढत असतात. द फोर्थ पॉईंट, क्लाइंबर्स हॅव अ टेंड्रिल्स टू सीक अ सपोर्ट
फ्रॉम द होस्ट ट्री इज ऑल्सो अ ॲडॉप्टेशन. त्याचप्रमाणे या लतावेलींना या झाडांचा आधार घेण्यासाठी त्यांच्यामध्ये जे तणाव निर्माण झालेले असतात, म्हणजे जे स्प्रिंगसारखं जे स्ट्रक्चर असतं, प्रत्येक वेलीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की एक स्प्रिंगसारखं असं त्यांचं स्ट्रक्चर असतं. हे स्ट्रक्चर म्हणजे या वनस्पतींमध्ये झालेलं एक प्रकारचं अनुकूलनच होय. नाव लेट अस सी द ॲडॉप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. आता आपण गवताळ प्रदेशामधील वनस्पतींमधील अनुकूलन पाहणार आहोत. डिफरंट टाइप्स ऑफ द बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. या जंगलांमध्ये आपल्याला अनेक प्रकारची खुरटी झुडपं, गवत हे आपल्याला आढळून येत असतं. सो ग्रासेस हॅव फायब्रस रूट्स विच प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. ही जी गवतं असतात त्या गवतांची मुळं ही तंतुरूपातली असतात, त्यामुळे ती जमिनीची धूप थांबवतात. सेकंड पॉईंट, इन इक्विटोरियल रिजन्स ग्रासेस आर व्हेरी टॉल. इट गिव्स शेल्टर टू अ बिग ॲनिमल्स लाईक अ टायगर, एलिफंट्स, डिअर. जे विषुववृत्तीय प्रदेशामधले जे गवत असतं ते खूप उंच असतं आणि या उंच गवतामुळे या ठिकाणी असणारे जे मोठे प्राणी आहेत जसं की वाघ, हत्ती, हरण यासारख्या प्राण्यांना त्या ठिकाणी या उंच गवतांमुळं निवारा मिळत असतो. थर्ड पॉईंट, इन कोल्ड रिजन्स ग्रासेस आर व्हेरी शॉर्ट. द स्मॉल ॲनिमल्स लाईक रॅबिट आर फाउंड देअर. आणि जे थंड प्रदेश आहे, बर्फाळ प्रदेश आहे, अशा ठिकाणचं गवत हे लहान असतं, उंचीनं कमी असतं, त्यामुळे अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला ससा यासारखे प्राणी आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. थर्ड पॉईंट, इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स द वास्ट मिडोज आर फाउंड. आणि जो डोंगराळ प्रदेश आहे किंवा पठारी किंवा मैदानी प्रदेश आहे या ठिकाणी आपल्याला कुरणासारखे प्रकार, गवताचे कुरण त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत असतात. सो let us see the last adaptation in plants, that is adaptation for ingestion of food in plants. म्हणजे अन्न ग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेलं अनुकूलन. We know that the most of the plants are green in color. They are autotrophic plants. आपण पाहतो की आपल्या अवतीभोवती अनेक हिरव्या वनस्पती दिसतात. ह्या हिरव्या वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात. याचं कारण ते स्वतःचं अन्न हे प्रकाश संश्लेषण क्रियेनं करत असतात, त्यामुळे त्यांना आपण स्वयंपोषी किंवा स्वयंपोषी वनस्पती असं म्हणत असतो. त्याला इंग्रजीमध्ये आपण ॲटोट्रोपिक प्लांट्स म्हणतो. दुसरा मुद्दा, सम प्लांट्स आर पॅरासिटिक. तर यातल्या काही वनस्पती ह्या परपोषी असतात. फॉर एक्झाम्पल डॉडर, कस्क्युटा, की ज्या पर्णरहित आहेत. Thus parasitic plants are leafless. It has a historical roots. With the help of those roots, it sucks and absorbs the nutrients from the host plants. यात ज्या परपोषी वनस्पती आहेत त्या पर्णरहित असतात आणि यांच्यामध्ये चूषक मुळे असतात की ज्यांच्या मदतीनं, या मुळांच्या मदतीनं या वनस्पती जो होस्ट प्लांट आहे म्हणजे आधार वनस्पती जी आहे त्या आधार वनस्पतीमधील पोषक द्रव्य शोषून स्वतःची वाढ करून घेत असतो. द थर्ड पॉईंट इज फंगी ऑब्टेन फूड फ्रॉम द स्टार्ची फूडस्टफ्स बाय द रूट लाईक अ फायबर. यातला बुरशी ही जी वनस्पती आहे ही आपलं अन्न हे जे कर्बोदक अन्नपदार्थ आहेत त्या कर्बोदक अन्नपदार्थापासून मिळवत असतं. द लास्ट पॉईंट, दॅट इज प्लांट्स ग्रो इन अ नायट्रोजन डेफिशियंट सॉइल लाईक अ ड्रॉसेरा, व्हीनस फ्लायट्रॅप, पीचर फुलफिल देअर नीड ऑफ नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. म्हणजे ज्या नायट्रोजनची कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये ज्या वनस्पती वाढतात, उदाहरणार्थ ड्रॉसेरा असेल, व्हीनस फ्लायट्रॅप असेल, पीचर असेल, यासारख्या वनस्पती आपली नायट्रोजनची गरज कीटकांना खाऊन म्हणजे
कीटकांचं भक्षण करून आपली नायट्रोजनची गरज भागवतात अशा वनस्पतींना आपण कीटकभक्षी वनस्पती, इन्सेक्ट्स इटिंग प्लांट्स असं आपण म्हणतो. सो टुडे स्टुडंट्स, टुडे वी डिस्कस द adaptation in plants, like adaptation in aquatic plants, adaptation in desert plants, and adaptation in snowy regions plants, adaptation in forest region plants, adaptation in grassland plants, for ingestion of food in plants. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वनस्पतींमधील अनुकूलन हा भाग पाहिला. यामध्ये जलीय वनस्पतीमधील अनुकूलन, वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन, बर्फाळ प्रदेशातील वनस्पतींमधलं अनुकूलन, जंगली भागातील अनुकूलन, गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन आणि अन्न ग्रहण करण्यासाठी वनस्पतीमध्ये झालेलं अनुकूलन, या गोष्टींचा आपण मुद्देसूद आणि सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण प्राण्यांमधील अनुकूलन, ॲडॉप्टेशन इन ॲनिमल हा भाग पाहणार आहोत. त्याच्यामध्येही आपल्याला 6 मुद्दे पाहायचे आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार.